जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो हे घर बघून कुणाकुणाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ह्या डॉग हाऊस कधी पाहिलं आहे का हेही मला कमेंट करून सांगा. सो हा व्लॉग खूप छोटा असणार आहे. याचा एंडही मी केला नाही कारण की मी लास्ट मील खाल्लंच नाही तर काय दाखवणार त्यामुळे. सो शेवट मी केला नाही त्यामुळे सुरुवातीला सांगते आहे. सो माझं डाएट कुणीही फॉलो करू नका. माझ्या अकॉर्डिंग आहे. सो तुम्हाला डाएट हवं असेल तर मला DM करा. स्टे ट्यून गाईज. सो आज आहे नाश्त्याला पोहे आईच्या हातचं आयतं वैतं. स्टे ट्यून गाईज. सो हे आहे माझं सेकंड मील. फर्स्ट मीलमध्ये मी पोहे खाल्लेले ज्याने मला खूप हेवी असं वाटतंय. भाकर वगैरे खायची इच्छा नाही आहे म्हणून मग इथे मी फक्त आता सॅलेड आणि दही घेतलेलं आहे. स्टे ट्यून. सो इकडे मखाना रेडी केला आहे मी आता स्नॅक्ससाठी. एक पप्पांसाठी आणि एक माझ्यासाठी. आणि दुपारच्या स्वयंपाकात मी केलं होतं मटकीची भाजी. दाखवते थांबा, तो रस्साच दिसला असेल फक्त तुम्हाला. मटकीची भाजी आणि भाकरी आणि याच्या साबुदाण्याची खिचडी जी मम्मासाठी तिने स्वतः केली होती. सो आज मी काय जेवण नाही केलं म्हणजे पोहे इतके खाल्ले होते की भूकच नव्हती. त्यामुळे मग थोडीशी हलकी भूक लागली म्हणून मी काकडी गाजर आणि दही खाल्लं, ते तुम्ही बघितलंच असेल. आणि आता वाजलेले हे तर 5:30. सो आता मी मखाणा खाणार आहे. भेटू थोड्याच वेळात. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज.